सन्मानपूर्वक मंचावरती येण्याची विनंती करतो। या ठिकाणी सन्माननीय श्री सुभाषराव अर्जुनराव चव्हाण साहेब जे अध्यक्ष चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था यांना मी विनंती करते की आपण मंचावरती यायचं आहे। सन्माननीय श्री शंतनू श्रीकांत मोघे प्रसिद्ध अभिनेते यांना विनंती आहे की आपण देखील सन्मानपूर्वक मंचावरती यायचं आहे। सन्माननीय शंतनू श्रीकांत मोघे सर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जी भूमिका आहे ती अजरामर केली होती, आपण सगळ्यांनी पाहिली होती आणि आज ते आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, आपल्या सर्वांसाठी भाग्य आहे। राजन शंकरजी बने हे प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आहेत, यांना देखील विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक मंचावरती यायचं आहे। यानंतर सन्माननीय श्री परागजी वडके दैनिक सकाळचे सुप्रसिद्ध स्तंभ लेखक आहेत, समाजासाठी ज्यांनी खरं तर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे पदस्पर्श आपल्या या भूमीला झालेला आहे आणि अशा प्रतिभावंतांना ज्यावेळेला पदस्पर्श होतो अशा कार्यक्रमाला उपस्थिती लाभते तेव्हा खरं तर त्या कार्यक्रमाचा दर्जा सुद्धा उंचावतो। आदरणीय शंतनू मोघे सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। यापूर्वी एकदा शंतनू मोघे सरांची माझा भेट झाली होती, विघ्नाता प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना पुरस्कार दिला गेला होता मुंबईमध्ये दत्ताजी मोरे यांच्याकडून, तेव्हा मी त्या ठिकाणी होतो, आपण एकत्रित होतो। त्यामुळे अशा प्रतिभावंत एका कलावंताचा या ठिकाणी सन्मान होत आहे आणि मला वाटतं टाळ्या कमी पडत आहेत। शंतनू मोघे सर यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे। वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आमच्या तरुण सहकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या रील स्पर्धेसाठी त्या रील स्पर्धेच्या बक्षीस वितरण स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय चव्हाण साहेब, या कार्यक्रमासाठी खरं तर माझ्याही नाही पण माझ्याशी ज्यांचे संबंध आहेत ते आदरणीय ढवळ सरांच्या एका फोनवरती या ठिकाणी एका दिवसात फक्त प्रेमाखातर हजर असलेले प्रसिद्ध अभिनेते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक राजनजी बने साहेब त्यांच्याच मार्फत या ठिकाणी ज्यांना आपण शिवछत्रपतींच्या भूमिकेत बघतो आणि खऱ्या अर्थानं आपल्या तरुणांना आज त्यांच्या हस्ते आपण प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी त्यांचा सन्मान करणार आहोत आणि त्या सन्मानासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शंतनूजी मोघे प्रसिद्ध अभिनेते, आमचे सहकारी मित्र आणि सामाजिक क्षेत्रात विविध ठिकाणी काम करणारे सकाळचे स्तंभलेखक, तरुणांसाठी विविध उपक्रमात आघाडीवर असणारे आमचे परागजी वडके, कोकणातील सुप्रसिद्ध कंटेंट क्रिएटर संदेश फडकले, चिपळूण नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन साबळे साहेब, आदरणीय चव्हाण मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असलेले सतीशजी कदम, सूर्यकांतजी खेतले साहेब, अशोकरावजी कदम, आमचे मित्र दत्ताराम लिंगायत, रमण डागे, भोसले साहेब, त्याचबरोबर गुलाबजी सुर्वे, सोमा गुडेकर, सत्यवान मामुनकर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने समोर विविध क्षेत्रातील सगळे मान्यवर ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला ते सर्व स्पर्धक, पत्रकार मित्र, महिला भगिनी आणि तरुण मित्रांनो, वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचा प्रवास 2 वर्षापासून सुरू झाला आणि या 2 वर्षाच्या प्रवासामध्ये असंख्य लोकांच्या सहकार्याने आणि मदतीने या प्रकल्पाने अतिशय चांगली आणि दमदार कामगिरी केली। हा प्रकल्प ज्यावेळी सुरू झाला किंवा हा प्रकल्प सुरू होण्याची जी संकल्पना होती ही मुळात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेबांची होती। या क्षेत्रात कोणीतरी काम केलं पाहिजे
या क्षेत्रात आपण जर काम केलं तर निश्चितपणे कोकणातल्या ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्या अर्थव्यवस्थेतून आमचे तरुण सहकारी उभे राहतील आणि जी रोजगाराची समस्या कोकणाला भेडसावते, कोकणातली शेती आज जी बंद पडली, त्या शेतीला आपण दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुनर्जीवित करू शकू. आणि हे सातत्यानं त्यांचं मत ते सर्व स्तरावर मांडत होते आणि त्याच्यासाठी अनेकांनी प्रयत्न करावेत यासाठी प्रयत्नशील होते. संस्थेचा वाढता व्याप लक्षात घेता त्यांना स्वतः या क्षेत्रात काम करता आलं नाही, परंतु दुग्ध व्यवसायासाठी आणि त्या क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जे जे सहकार्य करता येईल ते सहकार्य त्यांनी अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून, शेतकऱ्यांना जनावरं देण्याच्या माध्यमातून हे काम चालू ठेवलं होतं. परंतु एक गोष्ट नंतर लक्षात आली की आपल्या इथल्या शेतकरी आणि ग्रामीण भागातील तरुण या व्यवसायाकडे वळू पाहतो आहे, या व्यवसायात काम करण्याची इच्छा आहे, परंतु त्याला योग्य भाव मिळत नसल्याने हा व्यवसाय अडचणीचा आणि पुन्हा एकदा सगळ्यांच्या दृष्टीने अडचणीचा आणि सगळ्यांच्या दृष्टीने पुन्हा एकदा हा बंद पडतोय किंवा काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेस साहेबांनी आम्हाला सांगितलं की या प्रकल्पासाठी आपण सगळ्यांनी लक्ष घाला. आणि मग आम्ही आणि आमच्या बरोबरच्या असलेल्या सगळ्या सहकार्याने महाराष्ट्रातील अनेक दूध प्रकल्प बघितले आणि मग त्या दूध प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणामध्ये आपण कसा प्रकल्प साकारू शकतो, कोकणामध्ये हा प्रकल्प साकारत असताना आपल्याला कोणत्या अडचणीला सामोरं जावं लागेल, या सगळ्यांचा अभ्यास केला, वातावरणाचा अभ्यास केला. त्याचबरोबर आपल्याला असणाऱ्या कुठल्या गोष्टीची कमतरता आहे, त्या गोष्टींवरती कसं काम करता येईल याचं नियोजन केलं आणि हा प्रकल्प 2021 रोजी आम्ही करण्याला सुरुवात केली. या प्रकल्पाची पूर्तता होत असताना अनेक मंडळी भेटली, अनेक मंडळींनी आम्हाला सूचना केल्या आणि प्रकल्प सुरू झाल्यानंतर सुद्धा कोणतंही इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे नसताना आम्हाला ग्रामीण भागातल्या सहकार्यांनी हा प्रकल्प शिस्तबद्ध रीतीने जसा जो चालवायला पाहिजे त्यासाठी जे सहकार्य केलं आणि त्या पद्धतीने यंत्रणा उभी करण्यासाठी प्रत्येकानं जे योगदान दिलं ते खूप मोठं योगदान आहे. या ठिकाणी मोगे साहेब, बने साहेब आपल्याला सांगेन की कोकणामधला हा दूध व्यवसाय उभं करणं ठीक आहे, आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, परंतु हा चालवणं खूप अवघड होता. आमच्या कोणत्याही लोकांना याची कसल्याही प्रकारची कल्पना नव्हती की दुग्ध व्यवसायामध्ये पारंपरिक पद्धती सोडून आपल्याला या प्रकल्पाच्या माध्यमातून बरोबरच्या समोरच्यांना स्पर्धा करण्याच्या दृष्टीने ज्या पद्धतीची कामाची आखणी आणि ज्या पद्धतीचं काम आपल्याकडनं अपेक्षित आहे याचा कोणताही अनुभव नसताना आमच्या लोकांनी किंवा आमच्या शेतकऱ्यांनी जे स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणलं आणि इतक्या लवकर परिवर्तन घडवून आणलं की पहिल्या दिवसापासून आम्हाला अपेक्षित असणारी कार्यपद्धती हवी होती, त्या कार्यपद्धतीनं आम्हाला दूध मिळायला लागलं. साहेब, खरोखर हे आमच्या लोकांमध्ये किंवा कोकणातल्या लोकांमध्ये असलेला गुण हा कधी आमच्या लक्षात आला नाही. म्हणून आम्ही त्यानंतर सातत्याने आमच्या लोकांच्या मध्ये असणारी क्रिएटिव्हिटी, आमच्या लोकांमध्ये असणारं नवीन ज्या सगळ्या गोष्टी आत्मसात करण्याची जी कार्यपद्धती आणि त्यांच्यामधलं टॅलेंट हे जिथं जिथं दिसतं त्या ठिकाणी वाशिष्ठी डेअरी एक वेगवेगळे उपक्रम राबवतोय. आणि आम्ही ज्या वेळेला डेअरीमध्ये यशस्वी झालो त्यानंतर आम्हाला त्यावेळच्या परिस्थितीमध्ये अनेक गोष्टीची आम्हाला जाणीव करून दिली. कोणत्या अडचणीवर कशी मात करायची हे आमच्या दुग्ध व्यवसायाने शिकवले. आज आमचा निखिल दळवी सारखी आमचा एक शेतकरी आहे, कशा पद्धतीनं दुधाची चेन तयार करायची, लोकांना कशा पद्धतीनं आपल्याकडे घेऊन यायचं, चाऱ्याच्या बाबतीत आपण कशा पद्धतीनं लोकांपर्यंत इम्प्लिमेंट करून त्या लोकांना आपल्याकडं घ्यायचं, चारा कसा तयार करायला लावायचं, अशा अनेक गोष्टींच्या छोट्या छोट्या त्याने क्लिप तयार केल्या आणि त्या क्लिपच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोहोचवल्या. आज साहेब दुधाबरोबर जी अडचण आम्हाला आहे की जी अडचण सगळ्यात महत्वाची आहे चाऱ्याची,
त्याच्यावरही आमचे शेतकरी आमच्या अगोदरच कामाला लागले. कारण चाऱ्याचा जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमची दुधाची मूळ किंमत ही कमी होणार नाही. आणि दुधाची मूळ किंमत जर कमी झाली नाही तर आज जरी आम्ही दर देत असलो तरी आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे किंवा देशामध्ये अशी परिस्थिती आहे की आम्ही अनेक योजनांवरती फुकट पैसे देतोय, पण आमचा शेतकरी जो काम करतोय, आमचा ग्रामीण भागातला तरुण जो काम करतोय, त्याला आम्हाला मूलभूत किंमत मिळत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. पण त्याही परिस्थितीमध्ये वाशिष्ठी डेअरीने हे सातत्य जपलंय. परंतु हे सातत्य आज दूध कमी आहे म्हणून आम्हाला करता येतंय, पण आज हे दूध जसं वाढत जाईल आणि त्याच पद्धतीनं जर मार्केटमधल्या किमती दुधाच्या कमी झाल्या तर आमच्या शेतकऱ्यांची कॉस्ट जी आहे, कामाची जी कॉस्ट आहे, दुधाच्यावरची कॉस्ट आहे, ही कमी करणं आम्हाला गरजेचं आहे. आणि त्यासाठी आम्हाला खरं म्हणजे काम करणं गरजे अपेक्षित होतं वाशिष्ठी डेअरीने, पण हे काम केलंय आमच्या शेतकऱ्यांनी. आज हे रील्स बनवण्याची आमची जी आयडिया आहे ही त्याच्यामुळे आम्हाला आली की असे आमचे असंख्य तरुण टॅलेंटेड आहेत. हे टॅलेंट आमचं कोकणातलं दिसलं पाहिजे. आज साहेब काही आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपात ह्या सगळ्यांनी ज्या रील्स केल्या आहेत, एकापेक्षा एक रील्स इतक्या सुंदर आमच्या तरुणांनी केलेत की आमच्या तरुणांकडे बौद्धिक क्षमता किती आहे. फक्त आमच्याकडे डायरेक्शन देणारे डायरेक्टर नाही. दूध व्यवसायात आम्ही यशस्वी ठरलो, पण दूध व्यवसायाकडे गेले 40 वर्ष कुणीच पाहिलं नाही. पण तोच दूध व्यवसाय पाहण्यासाठी आणि त्या दूध व्यवसायामध्ये आम्ही केलेलं काम करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, या सगळ्याकडची मंडळी आज येतात. हे आज आम्ही आमच्या लोकांनी दाखवून दिलं. आणि कमी वेळात की जे व्यवस्थापन आम्हाला कधीही जमणार नाही अशी प्रत्येकाची खात्री होती, त्या व्यवस्थापनामध्ये आज वाशिष्ठी डेअरीचा शेतकरी हा अग्रेसर आहे, एक नंबरला आहे. हे मी अभिमानाने आज सांगतो. आज आमच्या ह्या तरुण सहकारी ज्या रील्स बनवल्या त्याच्यावरनं काही काही रील्स अशा आहेत की अंगावर काटा येणार आहे. काय वास्तव आमची मुलं तयार करतात आणि ह्या वास्तव मुलांना आम्ही कुठेतरी दिशा देण्याचं काम केलं पाहिजे. आज याच्यातून आम्हाला काही गोष्टी कळतील, चांगली लोक मिळतील, चांगले कलाकार मिळतील, चांगली मंडळी मिळतील की जे आम्हाला या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी उपयोगी पडतील. आज आम्ही हा जोडधंदा म्हणून उभा करण्याचं आव्हान स्वीकारलेलं आहे आणि हे आव्हान आम्हाला पेलण्यासाठी ही सगळी तरुण मंडळी या माध्यमातून आम्हाला पुढे नेणार आहेत. आणि साहेब मी आपल्याला 100% या ठिकाणी सांगेन, येत्या काही वर्षामध्ये दुधामध्ये रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे. आणि हे काम आम्ही एकच सहकार्याने करू शकू याचा आत्मविश्वास आजच्या या माध्यमातून या सगळ्या लोकांचं जे सहकार्य आणि प्रेम आहे याच्यातून आज आम्हाला निश्चितपणे जाणवलेलं आहे. आज ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला निश्चितपणे आपण खूप मोठं काम केलं आहे. या कामाच्या माध्यमातून वाशिष्ठीचं नाव हे महाराष्ट्राच्या नाही देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. काही बाहेरच्या देशातल्या आमच्या सहकार्यांनी आम्हाला त्या रील्स पाठवल्यात, मला स्वतःला पाठवल्यात. आणि हे काम आपण जे करतात हे खूप मोठं काम आमच्यासाठी आहे. आम्ही हे काम अधिक पुढे नेत असताना आपल्या सगळ्यांना, आपल्या ग्रामीण भागातल्या तरुणांना आणि सहकाऱ्यांना जिथं जिथं ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथं तिथं सामावून घेण्याचं काम करू. चिपळूण नागरी पतसंस्थेनं सेवेच्या माध्यमातून आपलं काम आणि आपला आजपर्यंत नावलौकिक तयार केलाय. हेच काम पुढे सेवेचं नेण्याचं काम वाशिष्ठी डेअरी करेल आणि त्यामध्ये आमच्या कोकणातल्या तरुणांना आणि बेरोजगारांना, शेतकऱ्यांना न्याय देण्याचं, त्यांना उभं करण्याचं काम या पुढच्या काळात आम्ही करू. तुम्हा सगळ्या मंडळींना मी या माध्यमातून एकच सांगेन की आपण ज्या पद्धतीनं या क्षेत्रामध्ये काम करतोय त्याच पद्धतीने दुग्ध व्यवसायात आपण नवीन पिढीने या सोलापूर, फलटण या भागात जर तुम्ही केला तर अनेक उच्च शिक्षित मुलांनी, IT क्षेत्रात काम करणाऱ्या मुलांनी आपल्या गावोगावी 22 जनावरांचा गोठा तयार केलाय आणि उत्पन्नाचं एक वेगळं साधन तयार करून ठेवलंय की कधी IT क्षेत्र जर बंद पडलं तर आपलं उत्पन्न थांबू नये अशा पद्धतीचं तिथल्या तरुणांची मानसिकता आहे. हीच मानसिकता या पुढच्या काळात आपण आणा. दुग्ध व्यवसाय सारखा वाईट व्यवसाय कुठला नाही, याच्यातून 100% तुमची स्वतःची प्रगती होणार आहे, तुमचं स्वतःचं एक स्टेटस तयार होणार आहे. मी स्टेटस तयार बांधकाम क्षेत्रात असून सुद्धा वाशिष्ठीच्या माध्यमातून माझं स्टेटस तयार झालं, आपलंही या माध्यमातून निश्चितपणे तयार होईल. आणि त्यासाठी आपल्या सर्वांना पुढे नेण्यासाठी भले दुग्ध क्षेत्र असेल
काहीतरी क्षेत्रामध्ये वाशिष्ठी डेअरी जे लोकोपयोगी काम आहेत, ग्रामीण भागाला पुढे नेण्यासाठी ज्या गोष्टी करण्याची गरज आहे त्यासाठी स्वतःहून सहभाग घेत आहेत. या सगळ्या सहभागाला आपल्या सगळ्यांचा पाठिंबा राहू. आज जरी प्रायोगिक तत्वावरती काही जणांना बक्षिसे मिळणार असली तरी आपण सगळेजण विजेते आहात. कारण आपल्या सगळ्यांच्या ज्या रील्स आहेत त्यामध्ये आमच्याही परीक्षकांची इतकी अडचण झाली की आम्हालाही कुठल्याला न्याय द्यावा. कदाचित एक मागं पुढं होईल, पण आपण सगळ्यांनी समजून घ्या. पण अशा पद्धतीच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण याही पुढं आपल्या तरुण सहकाऱ्यांना पुढं नेण्यासाठी ताकद देण्याचं काम वाशिष्ठीच्या माध्यमातून करू. आपल्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुणांना जर कुठं कसली मदत वाशिष्ठीची लागली तर निश्चितपणे हाक मारा. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी राहू. पण कोकण आणि कोकणातला तरुण आणि कोकणातली समृद्धी वाढवणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हातभार लावणं हे आमचं कर्तव्य आहे आणि हे पुढच्या काळात आम्ही निश्चितपणे प्रामाणिकपणे निभावू एवढा आपल्याला विश्वास देतो. या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं आपण दोन्ही मान्यवर काही ओळख नसताना या ठिकाणी आलात, आमच्या मुलांसाठी आलात, तरुणांसाठी आलात, त्याबद्दल वाशिष्ठी परिवारातर्फे आपल्यालाही धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्यवर एकंदर जमलेले इथले सगळे रील स्टार, रील बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल कोकणी कलाकार आणि अख्खं हास्य सम्राट गेले 7-8 वर्ष ज्यांनी उचलून धरलंय. म्हणजे मी सुद्धा कामावर जाताना सकाळी एक एपिसोड बघूनच कामावर जातो आणि माझ्यासारखी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये बरीच जण काम करणारी सकाळी एक हास्य सम्राटचा मी एपिसोड बघतो. आणि मगाशी रीलचा ज्या वेळेला एंड होत होता त्यावेळेला एक रील बघा होता की त्याच्यामध्ये एक शिंदे नावाचा तरुण होता, त्याचं नाव विसरलो मी, रिफायनरी रिलेटेड एक रील होतं, बरोबर. आणि त्याचा एंड त्यानं केला होता. मी पश्चिम महाराष्ट्रात गेले काही वर्ष काम करतोय, 9-10 वर्ष. माझ्याकडे पूर्ण बारामतीपर्यंतचा पट्टा आहे. मी तिथे लोक बघतो त्यावेळेला शिक्षक असतो, पोलीस असतो, पण सकाळी टॉवेल लावतात ही लोक आणि उसाची फोलपटं लावत असतात आणि पहाटे 5ला बायका कामाला बाहेर पडलेल्या असतात. ही लोक MAT वरती म्हशीचा चारा गोळा करतात. म्हशीचं वैरण वगैरे लावलं की हे 9 वाजता शिक्षकी पेशाला किंवा पोलीस त्याच्या ड्युटीवरती बाहेर पडलेला असतो, बरोबर. यादव साहेब यांनी जे इथे क्रांती आणलेली आहे, तुम्ही एक ऑब्झर्व केलंय का? जेवढ्या मिल्क शॉपी मी ऑब्झर्व केल्या आहेत, वाशिष्ठी मिल्क शॉपीचं एक ऑब्झर्वेशन मी केलंय. प्रचंड मोठी जागा, युनिफॉर्म मध्ये असलेला सेवक वर्ग, कुठलाही उर्मटपणा नसलेला सेवक वर्ग, अतिशय उत्कृष्ट प्रेझेंटेबल असलेलं त्यांचं पुढचा जे टेबल असतं ते, आणि त्यांनी लॉन्चिंगच्या क्षणीच सॉफ्टी पासून म्हणजे तुम्हाला प्रेझेंट केलेले प्रॉडक्ट, सकस वगैरे मेगा प्रॉडक्ट, म्हणजे अमूल सारखी कंपनी सुद्धा सॉफ्टी अजून देत नाहीये. एवढा दूरगामी विचार करणारा कोकणी माणूस म्हणजे कोकणातला नेता अजून सापडलेला नाहीये. मी जस्ट इन्फॉर्मेशन घेतली, 8,000 रोजगार थेट उपलब्ध केलेत. 50,000 रोजचं कलेक्शन आहे. सोपं काम नाही आणि ह्याचा सगळा प्रवास 1.5 वर्षाचा आहे. 1.5 वर्षामध्ये म्हणजे एवढा लॉंग टर्मचा विजन असणारा नेता कोकणला फार कमी मिळाले. आता तुमची रील मास्टर लोकांची जबाबदारी आहे कुठल्याही बिझनेसचा ब्रेक इव्हन पॉइंट यायला. ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे त्याचा टाकलेला पैसा निघणं, त्याच्यातून प्रॉफिट यायला सुरू होणं, याला साधारण 3 ते 5 वर्ष लागतात. ओके, तर तोपर्यंत तो व्यवसाय टिकवणं तुमची आणि माझी जबाबदारी आहे. आणि मगाशी जो शिंदे नावाच्या रील स्टार रिफायनरी आणि याच्यातून रिफायनरी मधून आपण नष्ट होणारं कोकण तयार करणार आहोत आणि ह्यासारख्या प्रोजेक्ट मधून आपण उत्कृष्ट कोकण तयार करणार आहोत, बरोबर. आणि मला फोन आला स्वप्ना मॅडमचा की अरे पराग परीक्षक म्हणून काम करशील का? तर हे निर्दयी काम मला सोपवलं. आता हे निर्दयी काम करायचं कसं, बरोबर.
तर आणि धडाधड धडाधड तुमची रील यायला लागली आणि तुम्ही रील बघितलीत, उत्कृष्ट रील होती. पण मी ज्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतो तिथे आमचा अर्धा दिवसाचा अख्खा वर्कशॉप गेले 8 वर्ष म्हणजे करोना काळानंतर डिजिटल मार्केटिंगवरती असतो. म्हणजे आम्ही आमच्या एम्प्लॉईना, आमचे जे काही सेक्टर, मी इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करतो गेले 20 वर्ष, तर डिजिटल मार्केटिंग हा आता वेगळा सब्जेक्ट झाला आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व केले, तुमचं व्हॉट्सअप उघडा, 12 वर्षापूर्वी व्हॉट्सअप 26 सेकंद व्हॉट्सअप स्टेटस ठेवायचं. 26 वरून 30 सेकंदावर यायला व्हॉट्सअपनं जवळजवळ 6 वर्ष घेतली. 4 सेकंद वाढवायला त्याने एवढा वेळ घेतला. 30 सेकंदावरून व्हॉट्सअप स्टेटस 1 मिनिटावर आलाय आत्ता. त्याकरता त्यांनी जवळजवळ 14-15 वर्ष घेतली. व्हॉट्सअप स्टेटस मेटावाल्यांनी हँडओव्हर केलं, आता त्यांनी 1 मिनिटाचं केलंय. आणि भारतीयांना आता सवय लागली. कधी? करोना काळामध्ये. जनरली असं ऑब्झर्वेशन आहे, 33% भारतीय सोशल मीडिया वापरतात आणि 7 आवर रोजचे कशात घालवतात? बरोबर, डिजिटल मीडियावरती. आणि मग आम्हाला आता क्रायटेरिया लावायचे होते. वाशिष्ठी प्रॉडक्ट हा कन्सेप्ट होता. मी प्रत्येक गोष्ट सांगतोय ते रील मास्टरांनी लक्षात ठेवा, भविष्यातले रोजगार आहे त्याच्यात. ठीक आहे, तुम्ही नाराज व्हाल कदाचित, माझा नंबर आला नाही वगैरे. नंबर वगैरे सोडून द्या, सगळ्यांनी तुफान काम केलं हो, तुम्ही बघितले बरोबर. नंबर क्रायटेरिया सोडून द्या. म्हणजे इव्हन 80% लोकांनी बियॉन्ड द लिमिट काम केलंय. ठीक आहे, याच्यामध्ये क्रायटेरिया काय असतो रीलमध्ये? मला कंटाळा आला नाही. ज्या वेळेला फेसबुकवरती तुम्ही कुठचंही स्टेटसवरती हे करता, त्यावेळेला डेटा अनालिसिस करताना डिजिटल मार्केटिंगमध्ये पहिले 3 सेकंद महत्वाचे असतात. पहिल्या 3 सेकंदानंतर माणसाचा मेंदू डिसिजन घेतो की मी पुढे बघायचं की नाही. 3 सेकंद अख्ख्या जगभरामध्ये सगळे डिजिटल मार्केटिंग तज्ञ बसलेले असतात. हा 3 सेकंदामध्ये मला काय देतोय? तुम्ही रील बनवताना यापुढे लक्षात ठेवा, पहिल्या 3 सेकंदामध्ये माझं रील कॅची होतंय का? ओके, 3 सेकंदामध्ये जर रील कॅची झालं तर समोरचा माणूस पुढचे 28 सेकंद बघतो. 28 सेकंद बघितलं की तो 1 मिनिटापर्यंत जाऊ शकतो. आणि 1 मिनिटापर्यंत गेला तर मग कदाचित पुढचा डिसिजन घेतो. बेसिक क्रायटेरिया आहे. तुम्ही स्पर्धेत भाग घेताय तर प्रॉडक्ट ज्या विषयाचा आहे त्या प्रॉडक्टला फुटेज देताय का? विनोद वगैरे ठीक आहे, रीलमध्ये विनोद पाहिजेच, पण विनोदातून सुद्धा तुम्ही प्रॉडक्टला फुटेज देताय का? मग प्रॉडक्टला फुटेज कसं दिलाय? कॅमेरा कसा वापरलाय? मग कॅमेरा वापरताना म्युझिक कसं, कंटेंट कसं क्रिएट केलंय? कंटेंटला महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. क्रिस्पी संवाद आहेत ना. महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र आणि लोकसत्ता वृत्तपत्र आहे. एक बातमी आहे समजा अपघाताची, तर लोकसत्ता वृत्तपत्र, कदाचित लोकसत्ता सदृश वृत्तपत्र, मी नाव घेत नाहीये, 100 ओळीमध्ये देत असेल, पण महाराष्ट्र टाइम्स तेच वृत्तपत्र, तीच वृत्त फक्त 10 ओळीमध्ये देतं. 100 ओळीचं वृत्तांकन 10 ओळीमध्ये करणं सोपं काम नाहीये. तुम्हाला 29 सेकंदामध्ये, 1 मिनिटामध्ये अख्खा आशय मांडायचा आहे. कारण माझ्याकडे 1000 रील तयार आहेत, पुढचं डिसिजन घ्या. मग मी ते करतोय का? त्यामुळे मार्क देताना आम्हाला ते पण पाहायला लागले की तुम्ही 60 सेकंदामध्ये मला काय दिले. मग कधी कधी काही रील्स 60 सेकंद ओलांडून गेले, 1 मिनिटावर चालले, 2 मिनिटावर चालले, पण ती रील एवढी कॅची आहेत की मला अडकवून ठेवलंय. हो, त्यांनी अडकवूनच ठेवलंय. संवाद असे लय भारी आहेत. ओके, अभिनय असा केलाय, मस्त केलाय. प्रॉडक्ट फुटेज असं दिलंय की अरे जरजर 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 त्यांचा प्रवास येतोय. त्याच्यामुळे आत्ता 80 एंट्री झालेत, 80-90. तर माझी प्रशांत यादव साहेब आणि ह्या ग्रुपला, आणि माझं ऑब्झर्वेशन आहे की चिपळूण नागरी पतसंस्था आणि वाशिष्ठी मिल्क जो ग्रुप आहे, म्हणजे तुम्ही इव्हन एंट्री करताना बघा, शूज आपण रॅक मधून टाकतो तिथपासून बघा, कुठेही बेशिस्त आढळली का बघा. एवढा शिस्तबद्ध ग्रुप कोकणमध्ये एक प्रोजेक्ट आणतो
त्या प्रोजेक्टमधून वेगवेगळ्या संकल्पना राबवतो. त्या संकल्पनेला तुम्ही एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद देता आणि त्या प्रतिसादामधून एवढी प्रचंड एक वेगळ्या पद्धतीची स्पर्धा तयार राहते तुमच्या ग्रुपला, की तुम्ही आता मी निसारबाईंची पण डॉक्युमेंटरी बघितली, 4 मिनिटाच्या 2-3 क्लिप आल्या होत्या. तर तुम्ही शॉर्ट फिल्मची पण घ्या. ओके, शॉर्ट फिल्मची घ्या, चांगली क्लिप आहे ती रील मध्ये कदाचित बसणार नाही, कारण रील हा कन्सेप्टच वेगळा आहे. रील हा कन्सेप्ट तुम्हाला मेंदू असा आता म्हणजे डोपामाइन तयार होतं की मला त्या वेळेपर्यंत लगेच वेळच नाहीये, तो तुम्हाला मेंदू पुढची ऑर्डर देतो, कारण मला वेळ कमी आहे, कमी वेळामध्ये डिसिजन घ्यायचा आहे, डिसिजन घेताना मला प्रॉडक्ट खरेदी करायचं आहे, प्रॉडक्ट मार्केटिंगमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जे 80 जण आहात ना, हे 80 जण 80 कंपन्यांचं ऑर्डर घेऊ शकता. माझ्यामध्ये निखिल वगैरे इथे बसलाय, तो आत्तापासूनच वेगवेगळ्या लोकांचं कमर्शियल लेवलला रील करतो, बरोबर. त्यामुळे रोजगार हा पण आहे, ठीक आहे. तर सगळ्यांनी तुफान काम केलं. नंबर 19-20 होता रहेगा. आणि मला विलन मानू नका, किंवा माझ्याबरोबर संदेश आहे, तो ह्या क्षेत्रामध्ये यूट्यूब क्षेत्रामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे मी स्वप्ना मॅडमना बोललो की नंबर अजून भरभरून द्या तुम्ही, ठीक आहे. मजा गेलीत, पण तुम्ही धमाल गेलीत, ठीक आहे. अशीच धमाल करा. पुढच्या वेळेला आम्हाला महिनाभर नुसतं परीक्षणाला लागला पाहिजे. सरहद पे खड़े आए जवानों, मेरा तुम्हें सलाम. गर्व से पुकारे भारत का हर गाम. जय जवान जय जवान जय जवान. धूप छांव बारिश हरदम तुम्हारे सर पर. नजर रखने शत्रु पर, सर करते हो शिखर. जिंदगी सजाते हम और जान देते तुम. सरहद पे खड़े आए जवानों, मेरा तुम्हें सलाम. मिलजुल कर रहना यही तुम्हारा सपना. मिलजुल कर रहना यही तुम्हारा सपना. जब हो अलग प्यार दो अपना. लड़ते हैं आपस में हम और गम निगलते तुम. सरहद पे खड़े आए जवानों, मेरा तुम्हें सलाम. कंधों पर तुम्हारे इस मिट्टी का हवाला. तरस पानी से ज्यादा मिले कोई दिलवाला. माँ से मांगते हैं हम और प्यार देते तुम. सरहद पे खड़े आए जवानों, मेरा तुम्हें सलाम. दुख ना पहुंचाना माँ को संदेशा है तुम्हारा. दुख ना पहुंचाना माँ को संदेशा है तुम्हारा. याद उसकी तुम्हें बनकर रहे सहारा. जाने के बाद याद करते हैं हम और पाने उसे सदा तड़पते तुम. सरहद पे जवानों, मेरा तुम्हें सलाम. मला एवढंच म्हणायचं आहे की माझ्या रील करताना जे आहे, तुम्ही देशासाठी काय देऊ शकता याचा विचार करा. बक्षिसाचा बिलकुल विचार करू नका, कारण तुम्ही जे केलेलं काम आहे ना, ते आज मी म्हणतो ना इथे म्हणजे 100 कौरवांपेक्षा 5 पांडव योग्य, तसं आज मला हा सर्व जो सोहळा दिसतोय तो विचारवंतांचा आहे. आणि मी अधिक न बोलता एवढंच सांगू शकतो की खरोखर यादव साहेब, तुम्ही मोठं काम करता आणि आपल्याला अखंड यश लाभो एवढी माझी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. पटापटावर तो टेन्शन घेऊ नका. अजून रील्स पण तुम्हाला ऐकायचे आहेत. सर्वप्रथम सुरू करतो एक तर राजन बने काका, ज्यांच्यामुळे आज माझा इकडे येण्याचा योग आला. आमचे प्रदीप ढवळे सर, जे आम्हाला सगळ्यांनाच खूप गुरुस्थानी आहेत. ह्या दोघांमुळे मला आज इकडे यायचा योग आला. आणि इकडचं आपण असं म्हणूया की विशेष हा जो संपूर्ण हे आहे, म्हणजे पतसंस्था म्हणा आणि वाशिष्ठी मिल्कचा परिवार आहे, याची तोंड ओळख का होईना होण्याचं भाग्य मला लाभलं असं मला वाटतंय. सर्वप्रथम मी चव्हाण साहेब आणि यादव साहेब यांचे खरंच असे म्हणजे कोपरापासून हात जोडून त्यांचा आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. कारण हे जी एक क्रांती त्यांनी घडवलेली आहे ती अत्यंत महत्वाची आणि अत्यंत सामाजिक बांधिलकी जपून केली गेलेली एक कृती आहे असं मला वाटतं. आपण जेव्हा आतापर्यंत सगळेच जेव्हा जो काही आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसावर जो संस्कार झालाय
जो विचारांचा संस्कार झाला असं मी म्हणतो, त्यातले आपण मूळ स्थान आपण बघितलं तर सगळ्यांचेच आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी हे समजावलं किंवा जे शिकवलं आपल्याला की आपण माणूस म्हणून काय आहोत आणि माणूस म्हणून काय करायला हवं. मला त्या ओळी नेहमी फार भावतात, ज्या मी पुन्हा एकदा इकडे अधोरेखित करतोय की जो जनतेचे रक्षण करतो, पोषण करतो, धारण करतो, जो जनतेचे पोषण करतो, रक्षण करतो, धारण करतो, तोच पिता साक्षात मानावा, जन्म देई तो निमित्त केवळ. आणि हे मी मुद्दाम इकडे हे अशासाठी म्हटलं आहे की चव्हाण साहेबांनी आणि यादव साहेबांनी आता कोकणसाठी जे जे काही म्हणून केलेलं आहे, म्हणजे हरित क्रांती म्हणू नका, दुधाची क्रांती म्हणू नका आणि ह्या अनुषंगाने औद्योगिक क्रांती म्हणू नका, म्हणजे हे त्रिकूट त्यांनी इतकं सुंदरपणे साधलेलं आहे. मी इकडे येण्या अगोदर मी इतक्या हक्काने बोलतो आहे कारण तुम्हाला असं वाटेल हा काय इकडे येऊन लेक्चर देतोय, तर इकडे येण्या अगोदर मी तुमची डायरी व्हिजिट करून आलेलो आहे. मी तिकडचं सगळं बघितलेलं आहे. मी स्वतः इंजिनियर आहे, मी डिप्लोमा केला, डिग्री केली मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये. त्यामुळे तुम्ही जरी मला अभिनेता म्हणून ओळखत असाल तरी सुद्धा शैक्षणिकरित्या मला ती बॅकग्राऊंड आहे, म्हणूनच इतक्या हक्कानं बोलतो आहे. तर खरंच थक्क करणारी ही कामगिरी आहे, थक्क करणारी, अवाक करणारी कामगिरी आहे. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने कोकणचे सुपुत्र किंवा कोकणचे रत्न आपण या दोघांना म्हणूया. आणि पुन्हा एकदा मी एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे नमूद करतो, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं यांनी आता जे साम्राज्य उभं केलंय, मी मुद्दाम हा शब्द वापरतोय, साम्राज्य उभं केलंय ना, त्याच्या मागची एक खूप मोठी शक्ती जी आहे ती काय आहे माहितीये का? तुम्ही कोणी जर हेरली असेल ना तर ह्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन हे सगळं करत आहे. त्यांच्या कन्या, त्यांचे जावई, त्यांची मुलगी आता लवकरच त्यांना जॉईन होईल याची आम्हाला खात्री आहे. आऊसाहेब आहेतच त्यांच्या सोबत. त्यांची आता जावई साहेबांची इतकी गोड पापी घेतली, त्यांनी नमस्कार केला ना, तेव्हा मला असं कळलं की अरे त्यांच्या मनातला ओलावा ना, जो खरंच कोकणातल्या माणसाचा जो ओलावा असतो ना, तो यांच्याकडे मला आता लगेच दिसला. माहिती का? तो गर्व असायला पाहिजे. आम्हालाही यांचा प्रचंड गर्व आणि अभिमान आहे आणि त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खरं म्हणजे सर, जेव्हा केव्हा परत कधी वेळ मिळेल तेव्हा मुद्दाम इकडे येऊन तुमच्या ह्या सगळ्या आवाक्याबद्दल अजून जाणून घेण्याची नक्कीच इच्छा आहे. आणि आता परत एकदा मी मला इकडे ज्यासाठी बोलवलंय तिकडे वळतो. मला यांच्याबद्दल खरं म्हणजे खूप बोलायचं आहे अजूनही, पण आपण ते नंतरच्या पुढच्या कुठल्या तरी मनोगतात किंवा पुढच्या तरी विचारांच्या देवाणघेवाणीमध्ये ठेवूया. आता आपण रील्सची कॉम्पिटिशन बघितली आणि रील्स बरेच बघितले आपण. मला आता असं वाटतंय ना की त्यांचं पुन्हा एकदा एक मोठेपण काय ते मला जाणवलेलं ते सांगतोय. आतापर्यंत मुंबई पुण्यामध्ये सुद्धा जे जे काही कलात्मक प्रयत्न होत आहेत ना, ते एकांकिकेचे होत आहेत किंवा शॉर्ट फिल्मचे होत आहेत किंवा फिल्मचे होत आहेत. पण आपण वेळेनुसार बदलणं ज्याला म्हणतो ना, वेळेनुसार बदलत बदलत आता तुम्हाला कळलेलं आहे की आजकालच्या ऑडियन्सला एवढा पेशन्सच नाही. एका मिनिटात दाखवा, जे काय म्हणायचं ते बोला आणि निघून जा. हे त्यांनी करेक्ट ठरलं आणि रील्सची स्पर्धा सुरू केली. मला वाटत नाही मुंबईमध्ये पण अशी कधी रील्सची स्पर्धा झालेली आहे. त्यामुळे हा जो धोरणी विचार आहे ना, तो लक्षात घ्या. रील्स आहेतच, आपण क्रिएटिव्हली त्याच्यावर बोलूच या, पण मुळात हे करण्याचं एक आयडिया सुचणं आणि ती अंमलात आणणं, ह्याच्यासाठी एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाईल. देखील या ठिकाणी सन्मान होईल. काढायला पाहिजे. रुद्र भांडागळे, यानंतर शौर्य पवार, शौर्य पवार, समीरा कुष्टे आलेले आहेत, त्यांच्या या ठिकाणी झालेले आहेत. यानंतर रुद्र भांडागळे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते एक सन्मान चिन्ह आणि एक गोड पेढा त्यांच्या हाती सुपूर्द करतात. मोठे सरांच्या हातून सन्मान होणं ही गोष्ट खरं तर ऐतिहासिक आहे आणि याच्यातून आपल्याला नक्कीच बळ मिळेल, आशीर्वाद मिळतील. रुद्र भांडागळे हा एक आमचा खूप चांगला एक प्रतिभावंत असा एक विद्यार्थी आहे, एक कलावंत आहे, ज्यानं खरं तर लहान वयापासूनच कुठलं क्षेत्र असं नाही की ज्याच्यामध्ये तो आपले हात आजमावत नाही. अभिनय आहे, गायन आहे, वाद्य आहे, या सगळ्यामध्ये तो आजमावत असतो. रुद्र भांडागळे आमचे मित्र योगेश भांडागळे यांचा सुपुत्र आहे. यानंतर पुढील हरिमान जो आहे शौर्य पवार. शौर्य पवार आहेत का? नाही. सार्थकी सकपाळ, सार्थकी सकपाळ, सार्थकी सकपाळ. निर्जला शिंदे, निर्जला शिंदे आमचे मित्र दीपक शिंदे यांच्या सुकन्या आहेत. निर्जला शिंदे,
प्रतीक्षा साळवी नाहीये. ठीक आहे. यानंतर आता आपण प्रथम, द्वितीय आणि तृतीय या क्रमांकाकडे वळूया आणि या स्पर्धेचा बाल कलावंतांपैकी तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेला जो स्पर्धक आहे तो स्पर्धक आहे गार्गी सतीश कदम. जोरदार टाळ्या होऊ द्या. ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम यांच्या या सुकन्या गार्गी कदम या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरलेल्या आहेत. जरा टाळ्या वाजत राहू द्या. आपल्या मुलांना अजून जरा प्रोत्साहन मिळेल. कार्यक्रमामध्ये चांगली वातावरण निर्मित आहे. गार्गी कदम यांना तृतीय क्रमांक या ठिकाणी प्राप्त होत आहे आणि त्यांचा येतोचे सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. चव्हाण मॅडम यांच्या शुभ हस्ते हे आशीर्वाद तिला प्राप्त होत आहे. गार्गी कदम. यानंतर द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहे सानिका विवेक मयेकर. द्वितीय क्रमांक सानिका विवेक मयेकर आहेत का कोण त्यांचे प्रतिनिधी? या सानिका विवेक मयेकर या द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहे. टाळ्या वाजवायला मला सांगावं लागलं नाही पाहिजे. हे क्षण फार महत्वाचे असतात. तुमच्या टाळ्या यांना खरं तर त्यांच्या पंखाला बळ देणारे आहेत आणि हे पंख त्या आकाशी भरारी घेतील का गगन भरारी घेतील अशी आपल्याला आशा आहे. द्वितीय क्रमांक सानिका विवेक मयेकर. आणि यानंतर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला जो स्पर्धक आहे रियान अकबानी. प्रथम क्रमांकाचे मानकरी आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय कोकणातील आपल्या ह्या पहिल्याच क्या बात आहे. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने त्यांना बनवलेला आहे. त्याला स्वतःवरती विश्वास नाही आहे ना. सरप्राईज मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव हा भव्य प्रकल्प साकार झाला. बक्षीस घ्या. हरकत नाही. कोकणातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरलेल्या या प्रकल्पामध्ये तब्बल 179 लोकांना रोजगार दिला. 50 नागरिक शेतकऱ्यांना सक्षम बनवलं आणि स्वप्न बघायची ताकद दिली. अशाच प्रकारे शेतकऱ्यांना शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला प्राधान्य मिळालं व या ठिकाणी बाल कलावंतांमध्ये आपण काही बक्षीस या ठिकाणी प्रदान केलेले आहेत. प्रणव खेडेकर आणि मला वाटतं आता त्यांनी ते फ्रेम घेऊन आलेले आहेत आणि ते कागद थोडंसं दिसू द्या लोकांना. काय वाटतं हे स्केच करणं हे थोडंसं सोपं नाही आहे. त्यासाठी प्रचंड एकाग्रता लागते, कल्पकता लागते आणि ते सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. हुबेहूब असं आपलं चित्र आदरणीय प्रशांत यादव साहेबांचं रेखाटलेलं आपल्याला पाहायला मिळालं. क्या बात आहे. जोरदार आहे. एक विशेष म्हणून ही रीस आपण पाहिली. खरं तर स्पर्धेच्या कॅटेगरीमध्ये किंवा त्याच्यामध्ये न बसणारी असली तरी सुद्धा त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि नक्कीच आपल्या सर्वांना आवडणारं आहे. आणि म्हणून अविनाश डावल आणि समिधा पांडावे सुद्धा खरं तर पिता माता आणि पुत्र संपूर्ण परिवार यामध्ये सहभागी झाले. स्वस्तिक देवळेकर अवधूत उतेकर. उत्तेजनात्मध्ये आपण इथे थांबला चालेल. अवधूत उतेकर, स्वस्तिक देवळेकर, अवधूत उतेकर. सर्वसामान्य शेतकऱ्यांची स्वप्नसिद्धी आणि कोकणातील रोजगार क्रांती म्हणजेच आपली वाशिष्ठी. कोकणातील पहिलं क्रांतिकारी पाऊल म्हणजे प्रशांत यादव यांच्या दृढ निश्चयातून साकार झालेलं वाशिष्ठी. निखिल सकपाळ उत्तेजनात्मध्ये निखिल सकपाळ. यानंतर रोशन अवधूत उतेकर, स्वस्तिक देवळेकर, अवधूत उतेकर. यानंतर सकपाळ निखिल. टॉप 10 आहेत का?
टॉप 10 आहेत. टॉप 10 जे आहेत त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. जे टॉप 10 स्पर्धक आहेत त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित केलेला आहे. सप्पा निखिल याचा प्रतिनिधी चालेल, निखिलचा प्रतिनिधी चालेल. यानंतर निखिल सप्पाचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, त्यांनी त्याचं बक्षीस स्वीकारायचं आहे. यानंतर रोशन आगरे टॉप 10 ची ही बक्षीस आहेत, ज्यांनी खरं तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. अशा लोकांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. निखिल तुमच्याकडे जर कोणी असते ना रोशन आगरे. यानंतर वेदांत शीतक टॉप 10 मध्ये वेदांत शीतक. मित्रांनो, शेतकऱ्याची स्वप्नपूर्ती करणारी ही आहे आपली वाशिष्ठी देवी. यानंतर सतीश लिंगायत या जरा लवकर या. सतीश लिंगायत आपण टाळ्या वाजवत राहूया. हे जे टॉप 10 आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपला परफॉर्मन्स दिलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं रील्स बनवले आहेत, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आणि या सगळ्या रील्स आपण या पडद्यावरती पाहिलेल्या आहेत, त्यामुळं या सगळ्याचं विशेष कौतुक आहे. सतीश लिंगायत, सागर सिरकर, सतीश लिंगायत. आणि या रील्स मध्ये विशेष म्हणजे यादव साहेबांचं कॅरेक्टर त्यांनी आणलं होतं आणि आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला वाटलं की खरोखरच प्रशांत यादव साहेब आहेत. असू द्या, परंतु खूप कल्पकता फार महत्वाची आहे. ज्या पद्धतीने साहेब उतरलेली जो काही रोमांच निर्माण झाला ते नक्कीच खूप अधोरेखित करण्यासारखं आहे. सागर शिरकर, क्या बात आहे. पहा उभे वाटतात की अतिशय बरोबर कास्टिंग बघा. ही गोष्ट ही कल्पनाच खूप भारी आहे. राजा यांनी कोकणात दुग्धक्रांती घडवली, अनेक रोजगार निर्माण केले. दूध, दही, ताक, श्रीखंड अशी उत्पादने घेतली. सागर शिरकर. यानंतर उदय करंजकर आहेत का? अपूर्व शिर्के. आणि यानंतर सिद्धार्थ कोळवणकर. सिद्धार्थ कोळवणकर, अपूर्व शिर्के. यानंतर सिद्धार्थ कोळवणकर हे टॉप 10 चे परफॉर्मर होते, ज्याने खूप चांगल्या पद्धतीनं आपले रील्स बनवलेले आहेत आणि ज्या अतिशय लक्षवेधी ठरलेल्या आहेत, त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान केलेला आहे. निखिल पवार आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे, आपला बक्षीस स्वीकारायचा आहे. निखिल पवार झाला काहीतरी याला मी पाहिलेलं आहे. निखिल पवार या चिपळूणमध्ये ज्या काही उणीवा आहेत, एखाद्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम असेल तर ते लोकांचं लक्ष वेधून घेण्याचं काम निखिल पवार करत असतो. चिपळूणच्या उड्डाणपुलापासून तर आपल्या चिपळूणच्या वाशिष्ठीच्या नदीवरचा पूल आहे, याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा चिपळूणकरांचं किंवा प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं होतं. असं निखिल पवार सातत्यपूर्ण आपली भूमिका पार पाडत असतो. सामाजिक बांधिलकी हा आपला कलावंत जपत असतो. म्हणून निखिल पवार याचं सोशल मीडियामध्ये एक चर्चेचं नाव आहे. यानंतर आपण तृतीय, द्वितीय आणि प्रथम क्रमांकाकडे वळत आहोत. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला जो कलावंत आहे वेदांत पवार. तृतीय क्रमांक वेदांत पवार. व्यवसायातील कोकणातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट 7,500 शेतकरी. वेदांत पवार एवढंच नव्हे तर संपूर्ण आणि आपल्या टाळ्या वाजत राहू द्या. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला तो कोणता का होतो आहे वेदांत पवार. पवारांची पावर दाखवलेली आहे आणि त्याला या ठिकाणी सन्मान केला जातो. हमीभाव मिळवून देणार आणि तब्बल 179 कामगारांना तृतीय क्रमांक हा विभागून आहे.
आणि म्हणून दुसरा जो स्पर्धक आहे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला तो आहे प्रद्युम्न देवधर. तृतीय क्रमांक आपण विभागून दिलेला आहे आणि दुसरा जो स्पर्धक आहे तो आहे प्रद्युम्न देवधर. या देवधर सर या. हॅलो. उत्कृष्ट, छान, उत्तम. टाळ्या वाजवा. सांगायला लागतं. प्रथम क्रमांकाचा मानकरी आपण या ठिकाणी सन्मानित केलेला आहे. यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला जो स्पर्धक आहे त्या स्पर्धकाचं नाव आहे या दूध संकलन केंद्रामध्ये अहमद खतीब. सुमारे अहमद खतीब द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला स्पर्धक अहमद खतीब. वार्षिक सोहळ्यात आपलं स्वागत आहे. सोबत स्लॅब असं काहीतरी आहे. अहमद खतीब द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा स्पर्धक. आधीचे काम करायला मला 1000 रुपये द्यावे लागतील. जे माझ्याकडे नाही, मी नाही करणार इकडे काम. एकदा जोरदार टाळ्या होत्या अहमद खतीबसाठी. आणि आता या स्पर्धेतला प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला स्पर्धक जो आहे त्याचं मी नाव घेतोय आणि आपल्या टाळ्या सुद्धा तितक्याच जोरदार पद्धतीने वाजल्या पाहिजेत. आणि तो स्पर्धक आहे साहिल गुरव. जोश आहे, उल्हास आहे, जल्लोष आहे आणि आपण केलेल्या मेहनतीचं फळ आपल्याला प्राप्त होत आहे. आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला स्पर्धक आहे साहिल गुरव. क्या बात आहे. साहिल गुरव यांच्यासाठी जरा साहिल गुरव यांच्यासाठी जरा टाळ्या वाजत राहू द्या. क्या बात आहे. अतिशय सुंदर, अतिशय आहे. साहिल गुरव यांच्या कल्पकतेतून साकार झालेली रील्स आहे. कुठे गेला होता? जसे आणायला कुठं वाशीची जसे आलो काय नाचतो माझं काय मी सर्व मान्यवरांना विनंती करतो या लवकर. या ठिकाणी निसार शेख यांची ही आपण शॉर्ट फिल्म जी होती ती पाहिलेली आहे आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. निसार भाई हे नेहमीच अशा पद्धतीनं काही ना काही करत असतात. त्यांना रघुनाथजी काशेकर हे नाव आपण कला क्षेत्रामध्ये पाहतोय. आम्हाला फार दुर्दैव वाटतं की हा कलाकार त्या उंचीवर जाऊ शकला नाही सर. कारण एकेकाळी लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता शराफ यांच्याबरोबर त्यांनी अभिनय केलेला आहे. त्यांच्यावर अनेक नाटकं केलेली आहेत. मात्र नंतर ते कामगार कल्याणामध्ये लागले आणि स्वतःचं कल्याण विसरून गेले. आणि म्हणून आज त्यांचा अभिनय पाहिल्यानंतर आपल्याला कळतंय की जर त्यांना संधी मिळाली असती तर त्यांनी किती नाव या कला विश्वामध्ये अभिनय क्षेत्रामध्ये केलं असतं. असे आमचे रघुनाथ काशेकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. अतिशय सकस, सक्षम आणि प्रभावी असा त्यांचा अभिनय आम्ही पाहत आहोत. ही नम्रता देखील शिकून घ्यायची आपण. क्या बात आहे. काही जणांनी ओळखलं असेल जिसमें है दम सतीश कदम. चला तुम्ही पण जावा बरोबर. आज मी सांगतो कोणाचा जर आपल्याला सन्मान राहिला असेल ज्यांनी सहभाग घेतला मात्र सन्मान झाला नाही असे निरोप झालेला आहे. संपदा करायचा आहे. आकाश गुप्ता आणि टीम. यहाँ से 50-50 होता है. आणि यानंतर पुढील सन्मान जो आहे शीतल राजे शिर्के. शीतल राजे शिर्के या आपण प्रत्येक वाशिष्ठी असो चिपळूण नागरी संस्थेच्या कुठल्याही उपक्रमामध्ये आपलं योगदान देताना आपल्याला पाहायला मिळतात. असे हे दोन व्यक्ती रोहित भुतकर आणि शीतल राजे शिर्के.
पण बोलल्याशिवाय राहता पण येणार नाही. हे आपलं आपण नेहमीच कार्यक्रम वेगवेगळे घेत असतो. आजचा हा आपला कार्यक्रम मला सुद्धा नाविन्यपूर्ण वाटतोय, कारण रील्सच्या माध्यमातून हे वासिष्ठी प्रोजेक्टचं प्रसार प्रचार प्रमोशन्स साठी हा फार मोठा उपयुक्त कार्यक्रम ठरेल. आजच्या या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावरील उपस्थित मोगेजी, बनेजी, पलीकडे आमचे वडके आणि वडके आणि संदेश, आजच्या या सगळ्या कार्यक्रमाच्या मागचे प्रणेते म्हणजे ज्यांच्या माध्यमातून हे सगळं उभं राहिलंय ते वाशिष्ठी डेअरीचे प्रवर्तक आमचे जावई प्रशांतजी यादव, ज्यांची सातत्यपूर्ण आम्हाला सगळ्या ह्या उपक्रमात मोलाची साथ असते, त्यासोबत चव्हाण मॅडम ज्यांचा उल्लेख केला पाहिजे, कारण हे सगळं उभं करताना ज्यांचा सातत्याने पाठपुरावा आणि पाठिंबा असतो. माझे सहकारी संचालक व्हाईस चेअरमन अशोकजी साबळे, तो जर कट होतोय ना ती बसते. व्यासपीठावरील माझे सगळे संचालक सहकारी, ज्यांच्या विचारातून हे कल्पना पुढे पुढे येत आहेत, कारण ह्या नाविन्य ही तर खऱ्या अर्थाने मला सुद्धा एकदम आश्चर्यकारक वाटली कल्पना. आणि त्याचा म्हणजे त्याच्या मागे प्रणेते मला वाटतं सपनाच असेल असं वाटतंय, सपना यादव आणि त्यांची टीम, आणि समोर उपस्थित असलेले आपण सर्व याच्यातले प्रत्यक्ष सहभागी झालेले रसिक मंडळाच्या सहभागी झालेले स्पर्धक आणि उपस्थित बंधू. आज काय बोलायचं त्याच्यामुळे थोडंसं जड जाते, पण बोलल्याशिवाय राहता येणार नाही. कारण हे जे आपण उभं केलंय प्रोजेक्ट, हा उभा केलेला प्रोजेक्ट माझा जवळजवळ 40, 25, 50 वर्षाचं स्वप्न होतं, आणि त्या पद्धतीनं मी जिल्हा बँकेत असताना त्या पद्धतीनं प्रयत्न झाले. त्याला कसं नाही यश आलं, आणि ते सातत्याने आमच्या बोलण्यातून येत असायचं आणि तसे प्रयत्न असायचे. आणि त्यातूनही हे सगळं त्यांना ज्यांच्या मनात आलं ते आमचे प्रशांत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी ठरवलं, आणि 2021 मध्ये सप्टेंबर महिन्यात या प्रोजेक्टचं भूमिपूजन केलं. आणि 1.5-2 वर्षात आपण जे आता हे पाहताय ते उभं राहिलंय, आणि आज कार्यक्षमपणे आपण हे पुढे नेतोय की आपल्याला आज जी गरज आहे ती रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आणि सर्वसामान्य कुटुंबाला आधार देणारी व्यवस्था निर्माण करणे, हे जे काम आहे ते सक्षमपणे पुढे नेण्यासाठी जी व्यवस्था पाहिजे ती व्यवस्था ही वासिष्ठीच्या माध्यमातून आपण उभी करतोय. आणि यासाठी प्रशांतजी ज्या पद्धतीनं काम करतायत त्यांनाही आपल्याला साथ द्यावी लागेल. आणि मला खात्री आहे या प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी आपण सगळ्यांनी साथ द्याल, आणि भविष्य काळात आपण चिपळूण शहराचं आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचं नाव लौकिक, ही दोन्ही मंडळी आहेत ती रत्नागिरीतलीच आहेत, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचंही नाव आपण संपूर्ण महाराष्ट्रात आणि तसं पाहिलं तर देशभर होईल अशा पद्धतीनं काम करूया. आणि मला वाटतं आपण सगळे त्याची साथ करा एवढा मला विश्वास आहे. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो, कारण खूप वेळ झाला.
जरा साहेबांसाठी टाळा होता. खरं तर आपल्याला साहेबांचं भाषण झाल्यानंतर कुठला कार्यक्रम शिल्लक राहत नाही. मात्र आमची इच्छा अशी आहे की ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली त्यातील काही प्रातिनिधिक आपण मनोगत घ्यावी. आणि म्हणून पहिल्यांदा आदरणीय व्यासपीठ आणि मी प्रशांतजी खरंच कौतुक करेन, कारण का 90 कंटेंट आणि पारजी तुम्ही सांगितलं की रील आणि मी तर प्रशांतजीला एकच सांगेन की हे जे कलाकार आहेत त्या कलाकारांच्या परिस्थिती उभे राहतात तसेच उभे पुढे राहा. मोगे साहेब मला नाटक घेऊन येणार आहेत आणि राजन साहेब इथेच आहेत. तर मला एक वाटतं की एक चांगला चित्रपट किंवा एखादी चांगली सिरियल वाशिष्ठी डेअरी मिल्क नागरिक बसस्थानच्या माध्यमातून व्हावे आणि या कलाकारांना एक संधी मिळेल. म्हणजे मुंबई आणि पुण्यामध्ये जाण्यापेक्षा इथंच एखादं व्यासपीठ उभं राहावं हेच मानतो. त्याचबरोबर आमचे मित्र शाहिद केळकर आपल्याला जायचं आहे सृष्टी कार्यक्रमाला, तर एक चांगलं गाणं या ठिकाणी तयार केलेलं आहे. ते गाणं तुम्ही नक्की ऐका. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव वेदांत विजय पवार. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय व्यक्तिमत्व त्यांना मी प्रथम वंदन करतो. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे त्यामुळे पटापट 2 मिनिटात मी माझं बोलणं संपवतो. ही जी रील स्पर्धा हा एक विषय वेगळा झाला, पण ही जी एक संकल्पना आहे दुग्ध क्रांतीची संकल्पना, ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टीशी मी खूपच जवळचा संबंध येतो माझा. कारण गेली 48 वर्ष आमचा सर दुधाचा व्यवसाय आहे. पवार म्हणून माझे वडील असतील, माझे संपूर्ण म्हणजे मागची सगळी पिढी ही 48 वर्ष आमच्या म्हैशी होत्या, गायी होत्या. त्यामुळे शेण किंवा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत जवळच्या आहेत आणि याला किती कष्ट लागतात हे मला माहिती आहे आणि त्या कष्टाची जाणीव सरांना आहे आणि त्याच्यामुळे यांनी एवढा मोठा प्रकल्प आपल्यासाठी उभा केला आणि त्याच्यामुळे सगळ्या आपल्या शेतकरी असतील किंवा वेगवेगळ्या गरीब गोरगरीब असतील यांना ही दुग्ध क्रांतीमुळे मोठ्या त्याने चालना मिळाली आणि खऱ्या अर्थाने एक चांगले दिवस आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले असतील, संगमेश्वर वेगवेगळ्या मतदारसंघातले आपले असतील किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील असतील, अनेक त्यांचे नातेवाईक असतात, सगळ्यांसाठी चांगले दिवस आले. तर हे संपूर्ण श्रेय आपल्या या सरांना जातं, सरांच्या सगळ्या टीमला जातं आणि त्याच्यामुळे हे जे सगळ्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी माझ्या विषयावर येतो की रील स्पर्धा ही एक संकल्पना आमच्यासाठी नवीन होती, परंतु सरांसोबतची सगळी जी टीम आहे त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. कारण मी हे रील्स वगैरे आम्ही आत्ताच जर्नी विथ निखिल म्हणजे निखिल दादा असेल त्यांच्या संपर्कात असतो, ते आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात. त्याच्यासोबत विनायक दादा असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असेल. आम्ही इथे दिसतोय म्हणजे आम्ही मोठे नाही होत, तर त्यांचा खूप मोठा याच्यामध्ये वाटा आहे की त्यांच्यामुळे आम्ही इथे उभे आहोत. की सगळे इथे जे बसलेला प्रत्येक माणूस आहे आम्हाला जे सपोर्ट करते. कारण रीलच्या मध्ये पण प्रत्येकाचा चेहरा दिसतो. आता अहमद असेल त्याचा पहिला 2रा नंबर आलेला आहे, खूप सुंदर संकल्पना आहे. किंवा चिपळूणच्या महाराजाच्या कृपेने ह्याचा 1ला नंबर आलेला आहे आपल्या साहिल गुरवचा, नाव चुकीचं असेल तर. पण हे सगळे आपल्या समोर एकटेच दिसतात, परंतु त्याच्या मागे कित्येक जणांचे कष्ट असतात. प्रत्येक जण त्यांना हे करत असतो. त्याच्यामुळे पडद्यासमोर जरी तो एक माणूस दिसत असला तरी प्रत्येकाचे कष्ट असतात, ते आपण विसरून चालणार नाही. आणि खऱ्या अर्थाने प्रशांत यादव सरांनी ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या रील स्टारना जे नवीन सुरुवात करतात त्यांना हे स्टेज उपलब्ध करून दिलं. त्याच्यासोबत सुभाषराव चव्हाण साहेब असतील, प्रत्येकाने जे करून दाखवलं त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांच्या रील स्टारांच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आणि ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, तर तुमचं नाव आम्हाला जे तुम्ही योग्य पद्धतीने स्टेज उपलब्ध करून दिलं ते आमचे तुमचं नाव असंच चांगल्या पद्धतीने आम्ही शिखरापर्यंत नेऊ, कुठेही पाडून देणार नाही अशी आम्ही तुम्हाला इथे ग्वाही देतो. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. खरं तर हा विषय एवढा मोठा आहे की कसं बोलावं, किती मिनिटात बोलावं, किती सेकंदात बोलावं प्रश्न आहे. त्यानंतर मी काशीकरांना विनंती करतो की आपण 1 मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करा. यशाने हुरळू नका आणि अपयशाने खचू नका. कैलासवासी लक्ष्मीकांत बेर्डे यांची 1 मिनिटाची आठवणी सांगतो. लक्षाने मला ऑफिसमध्ये फोन केला की मोगे साहेब, श्रीकांत मोगे साहेब यांच्या मी जबरदस्त फाईल आणि भावनाबाईंचं एक नाटक आहे, नाटक आश्रम आहे, तालमीला जागा पाहिजे. मी तालमीला जागा दिली आणि त्या नाटकामध्ये लक्ष्मीकांत बेर्डेचं 3 शब्दांचं एक वाक्य होतं, साहेब संप चिघू देऊ नका. संपूर्ण गिरणी कामगारांचा इतिहास लक्ष्मीकांत बेर्डेंनी 4 शब्दात मांडला होता. आणि त्याच वेळेवर आपण त्यांना डेडिकेट करूया.